नेहा. माथेरान भटकंतीचा दिवस दुसरा. कंटिन्यू पाऊस असल्यामुळे रस्ते इतके सुंदर धुक्यांनी भरले होते. त्यात कालच्या रेनकोटच्या एक्सपिरियन्समुळे ह्या दिवशी रेनकोट नाही घालण्याचा डिसिजन आम्ही घेतला. वातावरण खूप सुंदर होतं. ज्यांच्यासोबत मी फिरायला गेले आहे त्या माझ्या खूप जुन्या मैत्रिणींचा ग्रुप आहे आणि आम्ही असंच रँडमली प्लॅन केला आणि मुंबईजवळून माथेरानला गेलो होतो. एक स्त्री म्हणून सगळ्यांना सांगावं वाटतं की रूटीन सगळ्यांनाच आहे, रिस्पॉन्सिबिलिटी तर सगळ्यांनाच आहे, पण त्यातून जर थोडा वेळ स्वतःसाठी काढला नाही तर तुम्हाला तुमचं रूटीन पण कंटाळवाणं वाटेल. आणि हे मी आजूबाजूला बघतसुद्धा आहे. फिरता फिरता आम्हाला इतके सुंदर सुंदर असे स्पॉट दिसत होते. कोणाला विचारून काही स्वतःहून असं आम्ही समोर जात हे असं सगळीकडे फिरत होतो. आणि छान वाटतं असं शांत जागेवर गेल्यावर जिकडे फक्त निसर्ग असतो. माथेरान हे रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात असलेलं एक थंड हवेचं ठिकाण आहे. हे समुद्रसपाटीपासून 800 मीटर वरती म्हणजेच उंच आहे आणि मुंबईपासून 90 किलोमीटर तर पुण्यापासून 120 किलोमीटर लांब आहे. रेल्वे स्टेशनपासून वरती माथेरानला पोहोचण्यासाठी टॉय ट्रेन असते. म्हणजे जाऊन यायला आणि खालून वरती जायला अशा 2 टॉय ट्रेन असतात आणि त्यांचे सगळ्यांचे टायमिंग्स असतात आणि हे आहे ते स्टेशन. अर्थात जाणाऱ्या आणि येणाऱ्यांची संख्या जास्त असते कारण तिथल्या स्थानिक लोकांना पण त्याच टॉय ट्रेननी जाणं येणं करावं लागतं. त्यासाठी आपल्याला तिकीट हे खूप लवकर काढून ठेवावं लागतं. सो आम्ही आमच्या 3 वाजताच्या ट्रेनचं तिकीट हे सकाळी जाऊन काढलं होतं. इतका सुंदर एक्सपिरियन्स आम्हाला पूर्ण माथेरान फिरण्यात आला. तेवढाच सुंदर एक्सपिरियन्स आमचा हा टॉय ट्रेनच्या प्रवासाचा होता. आम्ही खालून वरती जाताना टॉय ट्रेन केली नाही कारण ती तेव्हा अवेलेबल नव्हती. आम्ही लोकल रिक्षानी वरती गेलो, तिथून परत पायी ट्रॅक करून गेलो. पण वरतून खाली उतरताना आम्ही टॉय ट्रेनचे तिकीट्स पहिलेच घेऊन तसं सगळं ट्रॅव्हल करून गेलो आणि इतका सुंदर एक्सपिरियन्स होता. फिरत राहा, आनंदी राहा, हेल्दी राहा. लवकरच भेटूया आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.